आज या ठिकाणी अंतरवालीला बैठक आयोजित केली होती, परंतु त्या बैठकीचं रूपांतर आता जन मोठे महासभेमध्ये झालेलं आहे। आता आपण काय प्रतिक्रिया आपली असणार, काय सांगाल? आत्ताचा जो निर्णय जाहीर झालेला आहे जरांगे पाटलांचा तो योग्य आहे। त्यांनी सांगितलंय की लोकसभेमध्ये आपल्याला माणसं पाठवायची आहेत आणि अपक्ष एक माणसाने फॉर्म भरायचा अशा पद्धतीचं विधान झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने गावाकडे जा, बैठका घ्या आणि बैठका घेऊन तिथून फीडबॅक घ्या आणि मग 1 तारखेला मी नावं जाहीर करीन अशा पद्धतीची त्यांची भूमिका ऐकायला मिळाली आणि ती भूमिका मला असं वाटतं की योग्य आहे आणि त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये तशा पद्धतीचं जर काम झालं तर निश्चित स्वरूपाने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातली असलेली जी एक धग आहे ती धग निश्चितच जास्त तेजाने धगधगेल आणि जी मागणी आहे ती पूर्ण करण्याच्या अनुषंगाने तिच्यामध्ये निश्चितच भर पडेल। ज्या पद्धतीने आपण बघता की मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे तर याला घेऊन राजकारणात आता एक वेगळी खळबळ माजणार आणि सर्वांची जी आता अगोदरच या बैठकीकडे सर्वांचं लक्ष होतं, परंतु ज्या पद्धतीने या बैठकीचं रूपांतर सभेमध्ये झालं त्याला घेऊन आता सर्वच राजकीय पक्ष असतील किंवा जे उमेदवार इच्छुक होते राहणार होते पक्षाकडनं त्यांची आता रात्रीची झोप उडाली कदाचित असं यावर आता होऊ शकतं का? नैसर्गिकरित्या होणार ना, नैसर्गिकरित्या होणार, कारण मुळातच जो मुद्दा आहे तो जवळपास 40-50 वर्षापासूनचा प्रलंबित मुद्दा आहे आणि तो झालाय। ठीक आहे, ते म्हणतायत की 10% आम्ही दिलंय आरक्षण, फाईन, हवेवर ते इम्प्लिमेंट होत असताना दिसत नाही। किंबहुना आता पोलीस भरतीच्या संदर्भातले जे विषय आता समोर आलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अडचणी येण्याच्या संबंधातल्या आम्हाला फीडबॅक आलेले आहेत आणि प्रत्यक्षात त्याचा रिझल्ट काही आलेला नाही अशीच एकंदरीत सगळी चर्चा आहे किंबहुना अनुभव आहे आणि म्हणून परिणामकारक उपाययोजना करण्याची आवश्यकता जाणवली आणि त्या अनुषंगाने मला असं वाटतं की हे सगळं आता चित्र तुम्हाला जे दिसतंय इथे तुम्ही जे जनसागर म्हणताय तो त्याचा परिपाक आहे आणि मला असं वाटतं की हे 100% अशा पद्धतीने हे होणार आणि ज्या वेळेला एक प्रकारची सुनामी येते त्यावेळेला मला वाटत नाही की काही फार अशा गोष्टी टिकतील ज्या गोष्टी असंवैधानिक आहेत। कुठेतरी जी समाजाची वेदना होती ती फार दिवसापासून दबलेली होती, ती व्यथा जे तर जरांगे पाटलांनी मांडली आणि ती येत्या निवडणुकीत असेल जे राजकीय पक्ष असतील त्यांना याचं जे तर मोठ्या पद्धतीने भोगाला मिळणार त्याचं नैसर्गिकरित्या ना। इनजस्टिस झाल्यावर काय होणार आहे, अन्याय झाल्यावर काय होणार आहे, प्रतिकार होणारच आहे आणि प्रतिकार झाला तर कोणी रडायचं काही कारण नाही। ठीक आहे, आता या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला याचे प्रतिबिंब उमटेल की काय होऊ शकतं त्याचा बोध महाराष्ट्र विधिमंडळाने जर घेतला तर त्यांच्यासाठी पण ते बरं आहे असं आम्हाला वाटतं। ज्या पद्धतीने सरकार म्हणते 10% दिलंय मराठा समाज आमच्याकडनं आहे, परंतु आजची जी बैठक त्याचं रूपांतर सभामध्ये झालं याला बघून कुठेतरी वाटत ते की मन वळवण्यात यशस्वी नाही झाले, काय सांगतो? मी आतापर्यंत तुम्हाला जरांगे पाटलांच्या कार्यक्रमात दिसलो का? उत्तर आहे नाही। आज मी दिसतोय का? कारण की त्यांचा घात झालाय। ज्या वेळेला आपल्या एखाद्या समाज बांधव प्रयत्नशील असताना अत्यंत सरळ मनाने काम करण्याची भूमिका घेत असताना त्याच्या पाठीत खंजीर खेचायचे प्रसंग जर घडायला लागले तर त्यावेळेला जे बाजूला बसलेले असतात तेही लढायला पुढे येतात आणि त्या पद्धतीने आता सगळेजण सज्ज झालेले आहेत माझ्या सकट। शेवटचा प्रश्न, आपण मागच्या वेळेसही संभाजीनगरला या ठिकाणी खासदार म्हणून जे उभे राहिले होते, आता जर का जरांगे पाटलांनी तुमच्याकडं संभाजीनगरची खासदारकीची दोरी जर दिली किंवा तुम्हाला समाजाने जर तर आग्रह केला तर तुम्ही जे तर त्यांची दोरी जे तर घेऊन त्या पदासाठी अग्रेसर राहणार का? निश्चितच राहणार आहे। त्याचं एकमेव कारण आहे की जरांगे पाटील असू देत किंवा समाज असू दे, मुळातच जी काही एक भूक आहे आमची ती आरक्षणाची आहे। आमची भूक नेतेगिरीची नाही आहे, आमची भूक आरक्षणाची आहे, कोणाची कासत नाही। आमच्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे कारण आम्हाला आमच्या पोरांचं फ्युचर दिसत नाहीये। ठीक आहे, त्या गोष्टीसाठी जे जे काही करावं लागेल ते करायलाच पाहिजे आणि ते करणारच, सुट्टीच नाही। आतापर्यंत ह्यांना संधी दिली नाही का? वाटेल तितकी संधी दिली, जसं म्हटलं तसं ऐकलं। जे